सामनावीर प्रेमला आपण इंद्रकडे सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेन ओमसाई MTC मॉडर्न टेलिकास्टचे प्रोप्रायटर सागर फराड यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत माऊदमाचा पुरस्कार. तर सोनारपाडा आणि नवापाडा या लढतीला आता सुरुवात होईल. आघाडीला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज विराज ठाकूर आणि त्यांच्या सोबतीला आलाय तो कल्पेश. तर सामन्याला सुरुवात होईल. आघाडीला आपण बघतोय विराज ठाकूर आणि त्यांच्या सोबतीला आहे ते कल्पेश आणि नवापाड्याचा हा पहिला गोलंदाज रोहित. चोळेगाव आणि तिसगावचे कॅप्टन आपण देखील नाणेफेकीसाठी. चोळेगाव आणि तिसगावचे कॅप्टन. सामन्याला सुरुवात होते. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. पहिला चेंडू वेग भरपूर आहे या चेंडूमध्ये. फक्त दिशा दिली डिफेन्सिव्ह पद्धतीनं. या ठिकाणी आपण बघितला स्ट्रोक 1 रन या ठिकाणी मिळते. धाव फलकाचा श्रीगडेच्या पहिल्याच चेंडूवरती आपण बघतोय गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मुठ्ठी कडा बॅटची या ठिकाणी हवेमध्ये. हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्किड झाले. एक रन या ठिकाणी नक्कीच मिळते. दोन्ही ताकदवान संघ खास करून नवापाडा हा संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. अंडर-21-22च्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी करत आलेला आहे गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये. समोर विराज अंपायरच्या भूमिकेमध्ये संदेश शेलारला आपण बघतोय. साहिल दुसऱ्या बाजूने. पिच डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सीमा पार. विराज ठाकूरच्या बॅटमधून हा पहिला भव्य षटकार. षटकार आता आलाय आणि या षटकारण्याची धाव फलक आपण बघतोय 8 या आकड्यावरती. सरळ बॅटने स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन दी अप लॉंग ऑनच्या वरतून रोहित राऊंड द विकेट. व पिच होता परंतु आता ऑफ स्टंपच्या बाहेर. पदलालित्य नव्हतं फुटवर्कचा अभाव जाणवला या फटक्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने हा चेंडू आपण बघितला तो बॉडीपासून थोडा लांब होता आणि त्याचं कारण मिस झाले ते विराज. टायमिंग मोठी कडा घेऊन थर्ड मॅन मध्ये हा चेंडू ज्या ठिकाणी घोषित क्षेत्र मिळते आहे ती फक्त 1 रन. एका धावेने धाव फलक आपण बघतो जाऊन पोहोचलो पुढे 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती आहेत. रोहित आखून टप्प्याचा हा देखील चेंडू एज आणि हा देखील चेंडू चालला तो डिक्लास झोन मध्ये. 1 रन आता देखील मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते 10 या आकड्यावरती, ज्यामध्ये आपण बघितले 1 षटकार आणि 4 सिंगल पाहायला मिळाल्या. रोहितचं हे षटक आपण बघितलं 10 धावसंख्येचं आणि फिकेचा कौल सोनारपाडाने जिंकलाय.
बॅटिंग करण्याचा त्यांचा हा धाडसी निर्णय आहे. आजच्या दिवसामध्ये आपण 4 वॉर्डाचे संघ बघितले. त्या वॉर्डाच्या संघांमधून सिद्धिविनायक हा संघ पोहोचला आहे तो तृतीय फेरीमध्ये. आणि त्यासोबत आपण बघितलं असेल तर पहिल्या फेरीमधून अंडर-22च्या माध्यमातून चोळेगाव आणि त्याचबरोबर तिसगाव हे 2 संघ देखील विजयी झालेले आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन टॉससाठी या. तिसगाव आणि चोळेगाव. षटक क्रमांक 2 आणि या षटकामध्ये गोलंदाज नवापाडाचा 12th मॅन रोशन. रोशन तयार होत आहेत. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू व पिच बॅटची कडा प्ले डाऊन होतात आणि सरळ हा चेंडू रस्त्यांवरती आदळला आहे. पहिली सफलता इथे पाहायला मिळाली ती गोलंदाज रोशन पहिल्या चेंडूवरती मिळवून देतोय. हा पहिला ब्रेक थ्रू नवापाडासाठी. दोन्ही बंधुराज आता पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. बाद झाले ते फलंदाज कल्पेश आणि आता येतोय विराज ठाकूर यांचा छोटा बंधुराज चिराग ठाकूर. असे भरपूर बंधुराज आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघितले. भारताच्या माध्यमातून युसुफ पठाण, इरफान पठाण, उमर आणि कामरान अकमल. पाकिस्तानच्या माध्यमातून आपण त्यांना बघितलं. डेव्हिड हसे आणि मायकल हसी ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून. कृणाल आणि हार्दिक ही जोडी सध्या भरपूर चर्चेत आहे. हे देखील 2 बंधुराज पांड्या ब्रदर्स. आखू टप्प्याचा 8 चेंडू भेदक बाउन्सर. लाईक बाईचा इशारा. खांद्याला ब्रश झाला हा चेंडू त्या ठिकाणी चिराग ठाकूरच्या. वेग भरपूर आहे त्या ठिकाणी. बॉडी लँग्वेज जर आपण बघितली या गोलंदाजाची, रोशन सध्या पाहायला मिळेल. रोशनाई त्याच्या गोलंदाजीमधली पाहायला मिळते. पहिला चेंडू विकेटचं पतन झालं. त्यानंतर हा चेंडू आपण बघतो एकेरी धाव, परंतु नेस्तेनाबूत केले होते त्यांनी इरादे फलंदाजाचे. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफमध्ये टप्पा पडलाय. समोर क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. फेक करता येते. बॅकअप आहे त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. बॅकिंग भरपूर चांगलं देत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. मिळते ती 1 रन आणि या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे 12 या आकड्यावरती. 12 रन्स. अकोटप्याचा चेंडू या ठिकाणी लेफ्ट करण्यात आला. इट्स अ वाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग या ठिकाणी देण्यात आली गोलंदाजाला. सेकंड बाउन्सर या ठिकाणी नो बॉल नक्कीच असेल, कारण 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग या ठिकाणी देण्यात येते गोलंदाजाला. रोशनने आतापर्यंत चांगलं षटक हाताळले. हा चेंडू नक्कीच आपण बघतो वाईड आहे. तयार होतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. अकोटप्याचा चेंडू लेगस्टम्पच्या जास्त बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे नक्कीच पुन्हा एकदा इशारा आला तो व्हाईट बॉलचा. सौरभ गायकवाड हे पहिल्या सामन्यामध्ये अनुपस्थित होते, परंतु आता दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच ते पाहायला मिळतील. JMCC तिसगावमध्ये. तिसगावचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. सो मी विनंती करेन कॅप्टन ऑफ चोळेगाव लवकर या आपण. हवेमध्ये हा चेंडू मिसटायमिंग आहे आणि तरी देखील स्क्वेअर लेग सीमारेषा त्याने गाठली आहे. षटकार. बॅटच्या वरच्या भागाला जरी लागला असला चेंडू, बॅटचा फ्लो भरपूर जोराने होता तो विराज ठाकूरचा. याच खेळीसाठी विराज जाणले जातात, कारण नेहमीच स्लॉगरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांना आपण बघत असतो RM11 सोनारपाड्याच्या माध्यमातून. परंतु आता ते आघाडीला आलेत. आखो टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बॉलचा इशारा आला आहे तो संदेश सेलार, जे सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आहे. धाव फलक 21 या आकड्यावरती सध्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. एक्समच्या बाहेर या वेळेला देखील आपण बघतोय आणि हा चेंडू देखील वाईट असतो. धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 22.
या आकड्यावरती. या षटकानंतर आपण लगेचच नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. चेंडू अजूनही आपण बघू शकाल शिल्लक आहेत ते 2 या षटकामधले. सो दोन्ही टीमचे कॅप्टन तिसगाव आणि चोळेगाव आपण येऊन रामच्या व्यासपीठाच्या समोर. ट्रॅक चेंज केला एज इथे आणि इथे नक्की टप्पा कुठे पडला आहे. अपील भरपूर स्ट्रॉंग करण्यात येते परंतु त्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग झालेली आहे असंच इकडे दर्शवण्यात येतं. नॉट आउट आहे त्या ठिकाणी. सेफ आहेत फलंदाज. एक चेंडू दोन्ही शिल्लक आहे. स्टील 1 टू लेफ्ट. धावसंख्या आपण बघतो आपण ती म्हणजेच 22-22. गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला देखील दिशा भरकटली. वाईट बॉल आता देखील मिळेल आणि एक्स्ट्रा रनने धाव फलक 23 या आकड्यावरती आपण बघतोय सध्या. 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तयार होत असताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा गोलंदाज रोशनने भरपूर चांगली सुरुवात केली होती. या षटकाची विकेट त्याने मिळवली होती आणि त्यानंतर कुठेतरी दिशा तो भरकटतोय. लॉफ केला समोर क्षेत्ररक्षक मिड विकेटला थांबले. टप्पा पडला. चेंडू देखील त्या ठिकाणी थांबतोय. पण छोटंसं पाण्याचं डबकं त्या ठिकाणी तयार झालं आउटफील्डमध्ये. षटक संपन्न 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय 12च्या सरासरीने 24 वरती. 1 गडी बाद सोनारपाडाची धावसंख्या. चला कॅप्टन या तिसगाव आणि चोळेगावचे व्यासपीठाच्या समोर मी विनंती करेन. तर अजय शेलार यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय नाणेफेकीचा कौल. तिसगावने नाणेफेकीचा कौल जिंकला. सौरभ गायकवाड हे दुसऱ्या सामन्यासाठी उपस्थित होत आहेत आणि ते संघ नायक देखील आहेत. 12 चेंडूंमध्ये आपण बघतोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सोनारपाडाने धावसंख्या उभारली आहे ती म्हणजेच 2 षटकांमध्ये 24. दुसऱ्या षटकामध्ये पण 14 ही धावसंख्या नक्कीच बघितली. रोहितने 10 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. षटक क्रमांक 3 आणि या षटकामध्ये येतो आहे यश चौधरी. राऊंड विकेट. पहिला दिशा भरकटतो यश. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेत असून आपण बघतोय पायपाडवरती आदळल्या या ठिकाणी हा चेंडू धाव घेण्याची संधी नव्हती. हा चेंडू आता आपण बघतोय तो निर्धाव. तिसरं षटक आहे. कशा पद्धतीने इथून काउंटर अटॅक करतील की या डावाला पुढे नेण्याचं काम करतील चिराग आणि विराज ठाकूर. हे ठाकूर ब्रदर्स सध्या पाहायला मिळतं सोनारपाड्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आहेत. तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाज. हवेमध्ये लिडिंग एज फॉलो थ्रो मधून पाठीमागे आला यश. वॉड कॅच. खूप चांगलं जजमेंट आणि हाताच्या पिसारामध्ये सामावून घेतल्या चेंडूला. दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय बॅटिंग करणाऱ्या सोनारपाडा या संघाला 25 या आकड्यावरती. धाव फलक आपण बघतोय 25 या आकड्यावरती आहे सध्या आणि गडी त्या ठिकाणी बाद झालाय तो दुसरा. विराज या ठिकाणी बाद होतात. चिराग अजूनही आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज सोनारपाडाचा 12th मॅन तयार होतो यश ज्याने एक सफलता या ठिकाणी मिळवली. आखो टप्प्याचा चेंडू वेग भरपूर लागोपाठचा दुसरा धक्का या ठिकाणी दिलाय यश चौधरीने. जे दोन्ही फलंदाज जागेवरती तग ठोकून या खेळपट्टीवरती या डावाला पुढे नेत होते सोनारपाड्याच्या माध्यमातून त्या दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी पवेलियनचा रास्ता दाखवलाय तो या गोलंदाजाने.
लिजन क्रिकेटर नवापाडाचे सुरेश चौधरी यांचे चिरंजीव आहेत यश. एक काळ ज्यांनी नवापाडाच्या माध्यमातून गाजवला खरं त्यानं ॲज अ बॉलर म्हणून नेहमीच त्यांना आपण नवापाडाची स्ट्रेंथ म्हणून ओळखलं आणि आज त्यांचे चिरंजीव अंडर-22 या फॉर्मॅटमध्ये नवापाडाचं प्रतिनिधित्व करत आहेत. अष्टपैलू आहेत, जेन्युइन ऑलराऊंडर आहेत या संघाचे. तर सध्या तिसऱ्या षटकामध्ये दुसरा धक्का देत आहेत. यश चौधरी इज ऑन हॅट्रिक. उडवला हवेमध्ये चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या वाक्याच्या बाहेर. टप्पा पडलाय आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ थांबलाय. भरपूर वेगाने रोशन चेंडूवरती पोहोचले होते. 2 धावा इथे मिळतात आणि दुहेरी आकड्याने धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्वानंद सध्या आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला आहे. यश ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल झाला. दुसरीचा प्रयत्न आता होतोय. स्ट्रायकिंग एंडला फेकी थोडी उशिराने. गुड फेक, गुड थ्रो. भरपूर चांगली फेकी आली त्या ठिकाणी. डीप मधून स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक होते. दुहेरी आकड्याने हे धाव फलक आता पुढे जाईल ते म्हणजे 29 या आकड्यावरती ऋषी आणि स्वानंद ही जोडी सध्या तुम्हाला पाहायला मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने यश या षटकामधला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार. बॅक टू दी बॉलर. कॉटन बॉलची संधी. हाताला ब्रश आला चेंडू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला यस्टनवरती आदळतोय. ऋषी रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होईल आणि ते 3 षटक संपली. धाव फलक आहे ते 29 वरती. गडी तिसरा बाद. पहिलाच चेंडू आपण बघतोय. गोलंदाज या ठिकाणी आहे ते शुभम आणि पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून आला तो स्क्वेअर. धाव फलक 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 30 कंप्लीट. ऑफ स्टंपच्या बाहेर फॉलो केलं होतं या चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. अगदी सहज सोपा जेल असं वाटलं आपल्याला, परंतु असं सहज सोपे जेल नेहमी क्रिकेटमध्ये सुटले जातात असं भरपूर वेळा होतं. चेंडूच्या खाली बऱ्याच वेळ ते होते. जजमेंट त्यांचं प्रॉपर होतं, परंतु शेवटच्या क्षणाला ओला साबण जसा त्यांच्या हातामधून आपल्या हातामधून सुटतो तसा चेंडू त्यांच्या हातामधून निसटला आणि जीवदान या फलंदाजाला. आडवा बॅटने या ठिकाणी ड्राईव्ह करतात हॅमर करत असताना. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तेच उचलून फेक करतील तोपर्यंत आपण बघतोय धावा मिळतात त्या 2 आणि या दुहेरी आकड्याने धाव फलक 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय आहे ते म्हणजेच प्रथम आणि स्वानंद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्या. तयार होत असताना गोलंदाज फुल टॉस लॉंग ऑनला हवेमध्ये. तर हा चेंडू प्रहार अप्रतिम पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करणारा षटकार. चुकीला माफी नाही. फुल टॉस असेल तर नक्कीच षटकार चौकार तुम्हाला पाहायला मिळतील. स्लॉगरमध्ये तुम्ही गोलंदाजी करतात आणि अशा पद्धतीच्या चेंडूंची वाट बघत असतात फलंदाज. प्रथमने हा प्रथम षटकार ठोकला त्याच्या डावामधला. धाव फलक सोनार पाडाचं जाऊन पोहोचलं ते 40 वरती. शुभम पुन्हा एकदा आता देखील लॉफ केलाय, परंतु हा फटका देखील मिस टायमिंग. लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि यावेळेला चुकी नसेल. सहज पद्धतीनं चेंडूला त्याने फिनिश केला आपल्या हातामध्ये आणि प्रथम या ठिकाणी बाद.
आकाश येतात नवीन फलंदाज. शुभम पुन्हा एकदा समोर. स्वानंद पॉज घेतला थोड्या या ठिकाणी, त्यानंतर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत. ऑफ स्टंपच्या बाहेर पाचारण करण्यात आलं होतं स्वानंदला. चांगला चेंडू पाहायला मिळाला तो गोलंदाज शुभमचा विकेट घेतल्यानंतर कमबॅक करतोय. शेवटचा चेंडू फ्रॉम दिस ओव्हर, फ्रॉम दिस इनिंग. थांबला आणि आता देखील मिस. यश थोडासा चाच पडतोय, परंतु जो फलंदाज धावला स्किड झाला आणि लगेच उभा देखील राहिला. इलेक्ट्रिफाईंग धाव फलक आपण बघतोय 41 वरती 41 धावा उभारल्यात. 42चं लक्ष आता नवापाडा या संघासमोर आहे. नवापाडा म्हटलं की अंडर 21-22च्या माध्यमातून भरपूर चांगला संघ आहे. आपण नेहमीच या संघाला बघितलं असेल मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. 21-22च्या रायझिंग स्टार आहेत. नवापाडाचे फ्युचर आहे. एक काळ जसा आपण बघू शकाल नवापाडाच्या माध्यमातून बाळा बोराडे यांनी गाजवला आहे. सध्याच्या घडीला आपण बघू शकाल पिंट्या जोशी देखील आहेत. अर्धशतकांचा राजा म्हणून त्याची ओळख आहे. आणि काळ सुरेश चौधरी यांनी देखील गाजवलं. सुरेंद्रला आपण आता बघतोय. रेग्युलर क्रिकेटमध्ये हे तारे सितारे आहेत नवापाडाचे, परंतु हे फ्युचर आहे जी टीम तुम्हाला सध्या पाहायला मिळते नवापाडाची. दुसऱ्या बाजूने सोनारपाडा या संघामध्ये चिराग आणि विराज ठाकूरला आपण नेहमीच बघत आलो रेग्युलर क्रिकेटमध्ये. ते सध्या 22 या फॉर्मॅटमध्ये बॅटिंग करत असताना त्यांनी धावसंख्या त्यांच्या संघाने उभारली ती 41. चिरागची गोलंदाजी कशी असेल या दुसऱ्या इनिंगमध्ये हे भरपूर महत्त्वपूर्ण बाजू असेल. चिरागची गोलंदाजी या सत्रामधली लक्ष आता आहे ते नवापाडासमोर 42चं 10.50चं या ठिकाणी असेल ते आस्किंग रन रेट. थोडासा घेऊ आपण ब्रेक आणि पुन्हा एकदा नक्कीच येऊ तुमच्यासमोर जेव्हा या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन नवापाडा आपले आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर जाऊ देत मैदानाच्या आतमध्ये आणि सोनारपाडा आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. तर आघाडीला आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि त्याच्या सोबतीला आलाय तो अभिषेक. 42चं टार्गेट आहे. 10.50 आस्किंग रन रेट. चिराग ठाकूर पहिलं षटक सोनारपाडाच्या माध्यमातून आपण त्याला बघतोय या षटकामध्ये. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी.
चला अंपायर्स लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू तिकट बाउन्सर. हाफ ट्रॅकर लेंथ कमी केली होती या पहिल्याच चेंडूची आणि आपण बघतोय पहिलाच आपट बार. नक्कीच इंग्लंड वर्सेस इंडिया देखील टेस्ट मॅच सुरू आहे आणि इंग्लंडची खेळपट्टी नेहमीच तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळेल. जास्त हवेमधून सीम मिळणारे चेंडू आणि टेक ऑफ होणारे चेंडू. दुसरा चेंडू देखील आपण बघतोय तो निर्धाव या गोलंदाज चिराग ठाकूरचा. गोलंदाजीमधली सोनारपडाची स्ट्रेंथ आहे सध्याच्या घडीला. RM11 सोनारपडाचा आपण विचार केला आणि चिराग या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करतोय. अभिषेक यांच्यासाठी हा चेंडू ऑन द टोस्ट कट करण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. चला आर्ग्युमेंट नको आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन्स, सो नो आर्ग्युमेंट. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. दोन चेंडू आपण बघितले निर्धाव. अंपायर डिसिजन काय? ओके चला बस मॅचला थांबू नका आपण. सामना लगेच सुरू करायचा. चिराग पुन्हा एकदा पाहायला मिळतो ओव्हर द विकेट. हा कोटापाचा हा चेंडू यावेळेला थोडी गती कमी होती या बाउन्सरची. अटेम्प्ट केला त्या ठिकाणी अभिषेकने रन एक या ठिकाणी नक्कीच बॅटच्या सहाय्याने पहिली धाव आता येत असताना आपण बघतोय. धावफलकावरती 2 धावा. षटक प्रगतीपथावर पहिलं आहे. लक्ष आहे ते नवापाडा या संघासमोर 42चं 10.50चं रिक्वायर्ड रन रेट असताना षटकामध्ये आपण बघतोय 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावा 2 आहेत आणि आता डावखुऱ्यात असा फलंदाज रोशन सध्या पाहायला मिळतो आहे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज चिराग ट्रॅक चेंज करतायत. राईट आर्म फ्रॉम द विकेट. खोटा पैसा हा चेंडू ऑन द टोस. पुलचा फटका थोडा स्लॉंग ऑनला सीमा पार. षटकार. षटकार आलाय. आक्रमण मी करेन काउंटर अटॅकला या ठिकाणी लगेच सुरुवात करत असताना आपण बघतोय जो चिराग कुठेतरी या षटकामध्ये वाटला की हावी होईल परंतु त्याच्यावरती आक्रमण षटकारांशी धाव फलक 8 या आकड्यावरती रोशन सध्या पाहायला मिळतो होतो स्ट्रायकिंग एंडला. वेग आहे या चेंडूमध्ये. हॅमट करतात त्या ठिकाणी मिड ऑफमध्ये हा चेंडू भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक बॉडीचा बॅलन्स त्यांचा गेला होता परंतु स्वतःला सावरलं. जसी नंबर 45 चेंडू उचलला फेक केली. धाव फक्त आता 1 मिळते नवापाडासाठी आणि एका धावेने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा धाव फलकावरती. अभिषेक सध्या असतील स्ट्रायकिंग एंडला. या षटकामधला शेवटचा चेंडू.
स्ट्रेट बॅटर खेळण्याचा प्रयत्न मिस झाले. पाठीमागे विराट चेंडू त्यांच्या हातामधून निसटला. जे अस्थिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. षटक या ठिकाणी संपन्न झालं. ते पहिलं चिराग ठाकूरचा या षटकामध्ये आल्या त्या 10 धावा. नो लॉस 10 आफ्टर फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना नवापाडा आणि आता त्यांच्या समोर 18 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 32 धावा. हेच समीकरण. दहा ही धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 18 चेंडू 32 समीकरण या षटकामध्ये प्रथम आला. अभिषेक कुठेतरी चांगला स्टार्ट देऊ शकला नाही, परंतु डावाची सुरुवात रोशनने षटकाराने केली. अभिषेक आता दुसऱ्या बाजूने कशा पद्धतीने खेळ करतील, आक्रमण करतील की स्ट्राईक रोटेट करून स्ट्रायकिंग एंडला पाचारण करतील, ते रोशनला प्रथम दुसऱ्या षटकामध्ये 18 चेंडू 32. अजूनही हे गणित सोडवायचं आहे ते नवापाडाला. व पिच होता ड्राईव्ह करण्यामध्ये त्या ठिकाणी अपयश आलं, कारण परफेक्ट मिडल नव्हता झाला चेंडू बॅटवरती. फॉलोथ्रोमध्ये येत आहेत त्या ठिकाणी सिली मिडाऊनच्या दरम्यान चेंडू आपण बघितला. गोलंदाज स्वतः प्रथम आले. स्ट्राईक आता रोटेट केली ती अभिषेकने. रोशन येता स्ट्रायकिंग एंडला. एका धावेने धावफलक 11 वरती. 11 फॉर नो लॉस. प्रोग्रेसिव्ह सेकंड ओव्हर. स्क्वेअर लेग पूर्णपणे त्या ठिकाणी खुलं पाहायला मिळेल. मिड विकेट आहे. डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ देखील. एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीपिश कव्हर पॉईंट. इनफिल्डमध्ये मिड विकेट आणि त्याचबरोबर पाहायला मिळेल ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. तयार होतोय प्रथम. वेग भरपूर टप्पा पडल्यानंतर आतमधल्या बाजूने आला चेंडू. त्या ठिकाणी आडव्या बॅटने उचलण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सरळ बॅटने त्यांनी ड्रिल करून दाखवलं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते खेळले असते तर नक्कीच चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. निर्धाव चेंडू पण आपण बघतो या ठिकाणी प्रथमचा. टप्पा पडला बाहेरच्या बाजूने हा चेंडू होता. त्या ठिकाणी मिस झालेत. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर आलेले 2 निर्धाव चेंडू. दडपण प्रेशर क्रिएट करत असताना रोशनवरती, कारण नवापाडा 42चा पाठलाग करते. धावसंख्या आतापर्यंत आहे ती 11. 31 अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत आपण बघू शकाल 15. टप्प्याचा चेंडू वळवला. शॉर्ट मिड विकेट वरून पाठीमागे चेंडू डीप मध्ये उचलला. चेंडूला दुसरा दाबायचा प्रयत्न. फेकी स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट उचलला चेंडूला. यस दिवस फिंगर अप एम्पायर. बॅट्समन आउट. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का या ठिकाणी नवापाडाला. रोशन बाद. गडी या ठिकाणी बाजूत होतो पहिला आणि मैदानाच्या आतमध्ये येतो आहे तो जेन्युइन ऑलराऊंडर टीम नवापाडाचा यश चौधरी. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती आहे ती 12 धावा. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाले. रोशन प्रथम चांगली गोलंदाजी करत आहेत, कारण जे द्वितीय षटकामध्ये आलेत चिरागने जी गोलंदाजी केली 10 धावसंख्येचं त्याने षटक हाताळलं, परंतु त्याच्या तुलनेत हे षटक अजूनही इकॉनॉमिकल आहे. परंतु 2 चेंडू अजूनही शिल्लक. समोर यश चौधरी 3ऱ्या क्रमांकावरती आला. लेफ्ट केलाय चेंडूला या ठिकाणी आणि वेल लेफ्ट.
वाईट बॉल या ठिकाणी आपण नक्कीच बघतोय. चांगल्या पद्धतीने लेफ्ट केला चेंडूला. लवकर लेंथ त्यांनी या ठिकाणी पिक केली होती चेंडूची, कारण लेग स्टंपच्या बाहेर हे बघितलं अगोदरच त्या ठिकाणी यश चौधरी यांनी. यावेळेला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अगदी लेग स्टंपच्या जवळून गेला चेंडू, परंतु अंपायरचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या आपण बघतोय आता आहे ती 14 धावा. लक्ष 42चं. आखो टप्प्याचा देखील चेंडू लेग स्टंपचा पुन्हा एकदा बाहेर आणि अखेर अंपायरचा इशारा आला आहे तो वाईट बॉल. संदेश शेलार हे व्यक्तिमत्व आपण बघू शकाल अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील भरपूर साऱ्या भूमिका ते बजावतात. उचलला वट बॉलर रेट, सरळ हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ह्यूज अँड मॅसिव्ह. गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेट बॅटेड हा स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॅटने तुम्ही जेवढे खेळाल तेवढं तुमचं तंत्र नक्कीच समोर येतं, तेवढंच तंत्र तुमचं चांगलं असतं आणि सरळ बॅटने हा फटका पाहायला मिळाला. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले. आता वाईट बॉल. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 22 धावा आहे धावफलकावरती. यस, कारण त्या ठिकाणी नक्कीच थोडंसं करेक्शन आमचे स्कोरर देखील करतात. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. यश भूमिका भरपूर महत्त्वाची असेल या सामन्यामधली, कारण अभिषेक दुसऱ्या बाजूने नक्कीच आहे, परंतु त्याच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आलेला नाही आहे. आत्मविश्वास त्याच्याकडे जर आपण याचा विचार केला तर तो आत्मविश्वास नक्कीच असेल, परंतु इथून त्याला चांगले कामगिरी देखील करावी लागेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा आतापर्यंत झाल्या ते आपण बघतोय 22. सो अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग करत असताना 12 चेंडूंमध्ये ती नवापाडा संघाला 2 षटक आपण बघितले. एक षटक प्रथमचं ज्यामध्ये आला 12 धावा आणि षटक आपण बघितलं ते पहिलं चिरागचं ज्यामध्ये आला 10. सो अर्धा पल्ला या ठिकाणी संपलाय. 12 चेंडूंचा खेळ देखील संपलाय. उर्वरित 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 20 धावसंख्येची. गरज आहे ती 12 चेंडूंमध्ये आपण बघतोय 20 धावसंख्येची. विराज ठाकूर या षटकामध्ये तिसऱ्या. पहिला चेंडू आखो टप्प्याचा भिरकावलाय स्क्वेअर लेग मध्ये. हवेमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु तो फक्त बनून राहील प्रेक्षक. आणि आता अभिषेक देखील काउंटर अटॅक करतोय. संघर्षाला त्याने देखील सुरुवात केली आहे. षटकार त्याच्या बॅटमधून. 11 चेंडूंमध्ये गरज 14 धावसंख्येची. विराज 90 फीट रोड एंड. ओहो, भरपूर वेग. डिफेन्स करण्यास भाग पाडलं होते या चेंडूने. त्या ठिकाणी आपण बघितलं अंपायर बॅटकट थायपॅट लेग बायज की बॅटकट अंपायर. वा, धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 29 वरती. 29. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. वेग भरपूर होता. मिडल त्या ठिकाणी झाला नव्हता. चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये आपण बघतोय भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फेकी करण्यासाठी उशीर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अखेर ते फेकी करतायत. 1 रन फक्त मिळेल आणि एका धावेने 30 वरती मजल मारली ते नवापाडाने. चांगली पार्टनरशिप आपण बघतो. दुसऱ्या विकेटसाठी दोघांच्या बॅटमधून एक षटकार आला आणि आता आत्मविश्वास दोघांचाही दुणावलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने विराजचं कमबॅक कसं असेल. चेंडू शिल्लक आहेत त्याचे 3 चेंडूंमध्ये त्याने धावा खर्च केलात 8. आखो टप्प्याचा चेंडू आणि इथे लेफ्ट केला
परंतु हा डॉट बॉल. शेवटच्या क्षणाला त्यांनी या चेंडूला सोडून दिलं, परंतु चुकीचा निर्णय फलंदाजाचा. मिसटायमिंग मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्या ठिकाणी कॅच आता घेतली आणि कमबॅक विराज. फलंदाज अभिषेक बाद होतोय. 12 धावसंख्येची अजूनही गरज आणि आता चेंडू शिल्लक आहे ते फक्त 7. तर 7 चेंडूंमध्ये बनवायच्या अजूनही 12 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो रोहित. यशकडे स्ट्राईक. विराज वेग भरपूर होता. फटका चांगला ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका मोठ्या बॅकलिपनं मिसफील्ड. सेकंड टेम स्वानंद पोहोचला बॅकिंगसाठी, परंतु यशला स्ट्राईक हवी आहे. व्हेरी गुड कॉन्फिडन्स त्या ठिकाणी. कॉन्फिडन्स आहे यश चौधरीकडे. सिंगलने इथे षटक संपन्न झालं आणि आपण बघतोय धावसंख्या झाली ती 31. 11 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंमध्ये कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 11 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6. तर त्या आपण बघू शकाल 19, 20, 21 आणि 23 4 दिवसीय ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. समालोचक चषक 20-21 पर्व पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर असेल. ज्या स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल प्रवेश फी आहे 5,000 रुपये आणि आपण बघू शकाल ग्रामीणच्या माध्यमातून 8 संघ असतील. 40+ ओपनच्या माध्यमातून 8 संघ असतील. अंडर 22चे ओपनच्या माध्यमातून 8 संघ असतील आणि महाराष्ट्र ओपन मधले देखील 8 संघ असतील. प्रथम पारितोषिक आहे ते 40,000 रुपये. द्वितीय 20, तृतीय 10 आणि चतुर्थ देखील 10. मालिकावीरसाठी आपण बघू शकाल आहे ते LED TV आणि कूलर. फलंदाज आणि गोलंदाजांसाठी आकर्षक असे चषक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. प्रवेश फी 5,000 रुपये आहे आणि या स्पर्धेचा कालावधी आहे तो 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 21 आणि 23 ऑगस्ट. 22 या ठिकाणी 22 तारखेला रक्षाबंधन आहे. सो त्यामुळे नक्कीच हा ब्रेक आहे या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर योगेश मडवी जे सिद्धी करवलेचे आहेत, सागर फराद या ठिकाणी आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. सध्या ओमसाई MTCचे ते फाउंडर आहेत आणि त्याचबरोबर राहुल भोईर मानेरे यांच्याशी आपण संपर्क साधू इच्छिता. अंडर 22च्या माध्यमातून ओपनचे 8 संघ, ग्रामीणच्या माध्यमातून 8 संघ, 40+ माध्यमातून ओपनचे 8 संघ आणि महाराष्ट्र ओपनमधले देखील 8 संघ, असे एकंदरीत 32 संघ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचा आहे. सोनारपाडा 6 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावसंख्येची. निर्णायक षटक. या षटकामध्ये गोलंदाज ऋषी, रोशन. पहिला चेंडू ऑन साइडला वळवला आहे. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. सो फक्त मिळते ती 1 धाव. यश जोपर्यंत आहेत अशा तर नक्कीच आहेत आणि सामना देखील हा बॅलन्स आहे. 5 चेंडूंमध्ये बनवायचा आहेत आता 10 धावा. धावांपासून चेंडू निम्मे तर चेंडूंपासून धावा डबल. 5 चेंडू 10 धावा. रोशन पुन्हा एकदा तयार होतो. 5 चेंडू 10 हे समीकरण नवापाड्याच्या अगेन्स्ट सोनारपाडामध्ये. ओहो पॉज घेतला होता. पुल करण्याचा प्रयत्न मिस झाला त्या ठिकाणी. यश चांगला चेंडू. बॅटल हे द्वंद्व आता रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती विजयाची स्वप्न या दोन्ही संघांनी बघितली आहेत, परंतु स्वप्नाची पूर्तता करेल तो फक्त एक संघ, नवापाडा की सोनारपाडा. 4 चेंडू 10 धावा. ऑल साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शॉट ऑफ द डे मिड विकेट सीमा पार.
हा षटकार आता येतोय. चेंडू शिल्लक 3 आणि 3 चेंडूंमध्ये बनवायचा आहे त्या धावा. 3 4 धावा आहेत. ओके, आजच्या दिवसामधला सर्वात मोठा षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराची गरज होती. हा षटकार आत्मविश्वास देईल यश चौधरीला, तर दुसऱ्या बाजूने कमबॅक करावं लागेल. आता 3 चेंडूंमध्ये बनवायचा आहे धावा 4. बघा तयार होतोय पुन्हा एकदा आपण बघतोय तो म्हणजेच रोशन. 3 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही बाजूला संघर्ष. इज टेकन. विकेटचं पतन ऐन मोमेंटला या ठिकाणी आपण बघतोय. आता हा यश देखील नवापाडाची साथ सोडतोय, ज्याने षटकार ठोकला होता. विजयाचं स्वप्न, अगदी असं वाटलं की आता विजय नक्कीच मिळेल तो नवापाडाला, परंतु इथे गोलंदाज थांबेल की काय. त्याने विकेट मिळवली. 2 चेंडू आता त्याच्याकडे आहेत आणि त्या 2 चेंडूंमध्ये त्याला धावा डिफेन्स करायचा त्या 4, तर दुसऱ्या बाजूला 2 चेंडूंमध्ये 4 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करत असताना नवापाडा या संघाला. कोण बॅट्समन? मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतो प्रतीक मडवी. PM. 2 चेंडूंमध्ये 4 हे समीकरण आहे. क्रिकेट इट्स अ गेम ऑफ चान्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ याही मैदानावरती आपण बघतोय. षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं की पारडं मजबूत आहे ते नवापाडाचं, परंतु त्यानंतर विकेट मिळवलं. ते गोलंदाज रोशनने विकेट मिळवले आणि त्यानंतर पारडं कुठेतरी सोनारपाडाचं असं वाटतं. 2 चेंडू 4. प्रतीक. हवेमध्ये हा चेंडू लॉंगर वरून क्षेत्ररक्षक कोणता पोहोचेल. पोहोचला प्रथम आणि कॅच ड्रॉप. 2 धावा तर त्या ठिकाणी पूर्ण होत्या. तिसरीचा प्रयत्न, फेकी भरपूर वेगाने केली आणि 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्या सहजरित्या. एक चेंडू 1. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. थरार नाट्य सध्या तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये. क्रुशल स्टेजला क्लोज येत असताना सामना कॉर्डिनेशन थोडं बिघडलं क्षेत्ररक्षकांमधलं. कॅच जरी ड्रॉप झाली असली तरी तिसरी धाव या ठिकाणी नव्हतीच मी तर म्हणेन, परंतु तिसरी धाव दिवसाढवळ्या तिसऱ्या धावेची चोरी करण्यात आली आणि आता आपण बघू शकाल एका धावेची गरज आहे अजूनही एका चेंडूमध्ये. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. क्रिकेट असा खेळ कोणतेही बाकीत करणं क्रिकेट या खेळामध्ये भरपूर चुकीचं असतं आणि इथे आपण बघू शकाल आता आपण सांगू शकत नाही की धाव होईल की नाही, परंतु संघर्ष आता करावा लागेल तो स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज रोहितला. तर दुसऱ्या बाजूने आपण बघू शकाल गोलंदाज संघर्ष करतोय तो या षटकामध्ये आतापर्यंत रोशन. प्रथमने कॅच नक्कीच ड्रॉप केली, परंतु बॅकिंगला 3 क्षेत्ररक्षक होते. चेंडू उशिराने उचलून त्यांनी फेक केली आणि तोवर तिसरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली. तिसगाव आणि सोळेगाव आपण तयार राहायचं आहे. तिसगावने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे, तर सोळेगाव हा संघ करेल बॅटिंग. जेव्हा आपण या सामन्याच्या दरम्यान क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी आपण बघितलं तर मिड ऑफ हे क्षेत्ररक्षणाचं जाळं तुम्हाला पाहायला मिळेल. तर टेस्ट क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण. अम्ब्रेला फील्ड पोझिशन सध्या आपण बघू शकाल. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. नवापाडाचा अगेन्स्ट सोनारपाडा. रोशनच्या अगेन्स्ट फलंदाज रोहित. टाळ्या नक्कीच वाजवाव्यात. 1 चेंडू 1 धाव. हवेमध्ये हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रथम पोहोचेल का, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. 1 रन या ठिकाणी कंप्लीट झाले आणि अखेर हा संघर्ष संपला. तो नवापाडा आणि या ठिकाणी सोनारपाडा संघाचा. हरकत नाही, हा सामना या ठिकाणी गमवावा लागला तो सोनारपाड्याला, परंतु संघर्ष खूप अप्रतिम राहिला तो या संघाचा. तर दुसऱ्या बाजूने कौतुक करेन मी नवापाडा संघाचं, ज्याने अखेरपर्यंत संघर्ष केला आणि या
सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर आपण नक्कीच लगेचच जाहीर करूयात. ज्याने 2 षटकार ठोकले आणि त्याच्या बॅटमधून 14 धावा आपण बघितल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवणारा यश चौधरी ठरलाय नवापाडा संघाचा मॅन ऑफ द मॅच.